ओके ओके ठीक आहे. जर स्क्रीन दिसत नसेल तर तुम्ही बोलू शकता किंवा मेसेज करू शकता. SMS आपल्याकडे आहे, SMS करू शकता, म्हणजे बाकीचे आमचे 2 लोक पॅनलवरती आहेत ते पाहतील. तसं सर्व लोक पाहतात, स्क्रीन दिसते सर्वांना. तर आपण स्टार्ट करूया मनी बॅक प्लॅन 20 इयर्स. तर या प्लॅनमध्ये प्रोडक्ट समरीमध्ये तुम्हाला सांगेल की प्रीमियम मोड आहे, हाफ इयरली, इयरली, मंथली, क्वार्टरली, या चारही मोड आपल्याला अवेलेबल आहेत. टर्म 20 वर्षाची आहे. प्रीमियम पेइंग टर्म आहे 15 वर्ष. मिनिमम एंट्री एज फार महत्वाचं आहे आपल्या या प्लॅनसाठी, सर्वांनी लक्षात ठेवायचं, 13 वर्ष. मॅक्झिमम एंट्री एज आहे 50 इयर्स. 50 का तर 70 वर्ष मॅच्युरिटी एज पाहिजे, म्हणजे 20 इयर्स, म्हणजे 50 प्लस 20 70. मिनिमम सम एश्योर्ड आहे 1 लाख रुपीज. मॅक्झिमम ना लिमिटेशन नाही आहे. मॅक्झिमम ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट अँड डिसॅबिलिटी बेनिफिट अप टू 70 इयर्स, म्हणजे 70 वयापर्यंत डबल ऍक्सिडेंट बेनिफिट, डिसॅबिलिटी बेनिफिट आपण घेऊ शकतो. ऑन डेथ काय मिळणार आहे, जर डेथ झाली तर सम एश्युअर्ड प्लस वेस्टेड बोनस जो दरवर्षी डिक्लेअर होतो, प्लस फायनल एडिशन बोनस जर असेल तर. सम एश्युअर्ड ऑन डेथ हायर ऑफ 125% ऑफ बेसिक सम एश्युअर्ड, म्हणजे या प्लॅन मध्ये जर 1 लाखाची पॉलिसी घेतली तर रिस्कवर राहणार आहे 1,25,000. 10 लाखाची घेतली तर 10,25,000 ही रिस्कवर राहणार आहे. और बेसिक सम एश्योरच्या 7 टाइम्स किंवा जे प्रीमियम भरले त्याच्या 105 पट, तिन्हीपैकी जे हायर असेल ते कस्टमरला. म्यूट करा प्लीज, आवाज येतोय, म्यूट करा, म्यूट करा प्लीज. होस्ट असतील तर म्यूट करा सर, सगळ्यांना म्यूट करा, मी अनम्यूट करतो मला स्वतःला. ठीक आहे. तर ह्या सगळ्या बेनिफिट याच्यामध्ये आहे. तर सर्व, आणि आपण प्लॅन रेग्युलरली करतोय. तर प्लीज प्लॅन एक प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवतो, त्यामधून तो अजूनही क्लिअर होईल तुम्हाला. टीव्ही कोणाचा चालू आहे? टीव्ही बंद करा, नाहीतर म्यूट करा स्वतःला. येस सर, गो अहेड. मनी बॅक फॉर 20 इयर्स. मनी बॅक फॉर 20 इयर्स याच्यामध्ये प्लॅन आहे 20 इयर्स प्रीमियम आहे, म्हणजे टर्म 20 इयर्सची आहे. प्रीमियम पेइंग टर्म 15 वर्ष, म्हणजे कस्टमरला शेवटचे 5 वर्ष फ्री ठेवलेले आहेत, फक्त 15 वर्ष इथे प्रीमियम भरायचं आहे. सम एश्युर्ड घेतली आपण 10 लाख, डबल ऍक्सिडेंट बेनिफिट ऍड केलेला आहे 10 लॅक्स. टोटल इथे प्रीमियम दाखवलेलं आहे 79,125. आता हे पहिल्या वर्षीचं आहे, सेकंड इयरला जीएसटी कमी असल्यामुळे कमी होतो. क्वार्टरली जर विचार केला, हाफ इयरली विचार केला तर 39,975. क्वार्टरली विचार केला तर 20,195 आणि मंथली 6,732 रुपये. 6,732. येस. आता प्रेझेंटेशन पाहूया. नॅचरल डिस्कवर इथे दाखवलेले 12,79,000. प्लीज आवाज येतोय सर? येस, ओके. नॅचरल डिस्कवर 12,79,000 आहे. ऍक्सिडेंटल डिस्कवर 22,79,000 आहे. आता ही कशी, तर आपण तुम्हाला मी वेस्टेड बोनस त्याच्यामध्ये ऍड होतो 1 वर्षानंतर, म्हणून ती तशी दाखवलेली आहे. पहिल्या वर्षी प्रीमियम आहे 79,125 आणि सेकंड इयरला जीएसटी कमी होते, त्यामुळे 77,422. तुमची मोबाईल मधनं असाल तर स्क्रीन झूम करून पाहू शकता. मोबाईल मध्ये छोटं दिसतं प्रेझेंटेशन, तुम्ही स्वतः बोटाने झूम करू शकता अँड्रॉइड मोबाईल मध्ये. आता इथे 2 वर्षानंतर आपल्याला लोन अवेलेबल आहे. तर इमर्जन्सी फंड 2 इयर्स नंतर इथे अवेलेबल आहे. पहिल्या जुन्या प्लॅन मध्ये 3 वर्षानंतर होतं, आपल्याकडे आता 2 वर्षानंतर अवेलेबल आहे. तर इमर्जन्सी आपण हे पैसे वापरू शकतो, विथ इंटरेस्ट आपल्याला 6 महिने रिटर्न द्यायचे. कस्टमरला सांगताना इमर्जन्सी फंड असं सांगितलं तर कस्टमरला अजूनही बेनिफिट होईल, म्हणजे इमर्जन्सी तुम्हाला पैसे वापरण्यासाठी सुद्धा LIC देते असं म्हटलं तर अजून चांगलं. आता या प्लॅनचं सगळ्यात महत्वाचं फीचर जे तुम्हाला सांगणार आहे, कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका प्लीज, खूप छान फीचर आहे. येस ऋतुराज सर, मला कळलं नाही स्विचिंग काय म्हटलं तुम्ही, आय डोंट नो अबाउट दॅट. नाही, त्यांना जॉईन केलंय, त्यांनी डिव्हाइस चेंज केलं सर, जॉईन झालेत ते बरोबर. नो प्रॉब्लेम, जॉईन झाले ना, थँक्यू सो मच. ओके. येस, तर 5 वर्षानंतर
इथे 2 लाख रुपये मिळतात. आता हे कॅल्क्युलेशन कसं आहे, तर याच्यामध्ये आपण कस्टमरला असं सांगू शकतो की जेवढं प्रीमियम त्यांनी भरलंय त्याच्या 50% प्रीमियम LIC तुम्हाला देते. ऍक्च्युअल बेसिक सम ॲश्युर्डच्या 20%, 10 लाखाच्या 20% म्हणजे 2 लाख रुपये असंही आपण सांगू शकतो. पण हा क्रायटेरिया जर सांगितला तर तुम्ही 5 वर्षात जे काही पैसे भरलेत त्याच्या 50% रक्कम तुम्हाला इथे रिटर्न दिली जाते. आणि तुमची बेसिक सम ॲश्युर्ड, आता 50% रक्कम जर रिटर्न दिली आपण तर तुमची जोखीम पण अर्धी करायला पाहिजे नियमानुसार. 50% तर तुम्ही भरलेल्या पैशाची 50% रक्कम तुम्हाला दिली तर जोखीम इथे कमी होते का 5 वर्षानंतर उलट वाढत चाललेली आहे. इथे पाहतो आपण 14 लाख आणि ऍक्सिडेंटल 24 लाख, ती परत वाढते. 1485 ची 1484 होते. इथे अर्धी व्हायला पाहिजे नियमानुसार. पण ह्या प्लॅन मध्ये एक फॅसिलिटी आहे की सम ॲश्युर्ड याच्यामध्ये कमी होत नाही, इवन दो ती वाढत जाते. असंच पहिल्या 5 वर्षानंतर अर्धी रक्कम मिळाली, परत पुढच्या 5 वर्षानंतर भरलेल्या रकमेच्या 50% रक्कम LIC देते 10व्या वर्षी. परत 15व्या वर्षी सेम ॲज इट इज तुम्हाला 20% किंवा 50% रक्कम भरलेल्या रकमेच्या किंवा सम ॲश्युर्डच्या 20% रक्कम तुम्हाला मिळते. आणि 20व्या वर्षी 40% रक्कम म्हणजे 4 लाख प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशन बोनस असे मिळून तुम्हाला मिळतात 12,20,000. टोटल कॅल्क्युलेशन केलं तर 11 लाख बोलून आपल्याला मिळतं 18,20,000. आता इथे काही कस्टमर तुम्हाला विचारतील की ते 7 लाख तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात 20 वर्षानंतर. त्यांना म्हणायचं ही मनी बॅग जे ठेवलेत आपण 5 वर्षानंतर, हे जर मनी बॅग बँकेमध्ये FD केली तर साधारण 9 वर्षात डबल होतं आणि 2 याचे डबल होतील ऑलमोस्ट. आणि दुसरं ती 2 लाखाचे इंटरेस्ट, ते जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 25 लाखाच्या आसपास रक्कम, 20 ते 25 लाखाच्या आसपास रक्कम जाऊ शकते. आणि मनी बॅग देतात म्हणजे त्याचे पैसे वापरायला पण मिळतात. आणि ह्या फॅसिलिटीमुळे मनी बॅग जी मिळते आपल्याला, आता 2 लाख रुपये जे मिळतात 5 वर्षानंतर आणि इमर्जन्सी 2 वर्षानंतर लोन पण अवेलेबल आहे. या 2 फॅसिलिटीमुळे ही पॉलिसी बंद पडणार नाही. आता सपोज एखाद्या कस्टमरने 4 वर्षानंतर त्याला पैसे भरायला नाही चान्स, इथे 1,53,000 रुपये मिळतात 4 वर्षानंतर ॲज अ लोन. पण त्यातले त्यांनी फक्त किती काढायचे, 77,000 रुपये काढायचे चौथ्या वर्षी. 77 रुपये काढले त्यानंतर त्याला 2 लाख रुपये ऑलरेडी मिळणार आहेत. त्या 2 लाखांमधनं ते 77 ऑटोमॅटिक डिडक्शन होतील, बाकीची रक्कम त्याच्या अकाउंटला जमा होईल. म्हणजे हा प्लॅन का जास्त चालतो किंवा फीचर्स का चालतात, तर एजंटला याचा बेनिफिट काय, तर 5 वर्षांनी मनी बॅक मिळणार आहे. किंवा एखाद्याने 3च वर्ष भरले तर त्याला सांगू शकतो अरे 2 वर्षांनंतर तुला 2 लाख रुपये मिळणार आहे. मग तो काय करतो, काही ना काही ऍडजस्टमेंट करतो. किंवा त्याला म्हणू शकतो आपण एक काम कर ना, तू 82,000 रुपये तुला लोन मिळते 3 वर्षानंतर, त्या लोन मधनं एक इन्स्टॉलमेंट भर आणि शेवटचा इन्स्टॉलमेंट तू भरलास की जी रक्कम तुला भरली लोन तर त्यातून ते वजा होईल. म्हणजे जरी 3-4 वर्ष कस्टमरने भरलं तर त्याला 5 वर्षापर्यंत ढकलू शकतो. आणि 5 वर्ष झाले की मनी बॅक येईल आणि मनी बॅक आला की मनी बॅक मधनच बाकी सगळं रिफंड होऊ शकतं. अशा प्रकारे आपण प्लॅन कॅरी फॉरवर्ड करू शकतो. त्यामुळे कस्टमरला एक सपोर्ट राहतो, हेल्प राहते आणि यानुसार हा प्लॅन पुढे कॅरी फॉरवर्ड होतो. इतका छान प्लॅन आहे. याच्यामध्ये मला वाटतं विचारण्यासारखं फार काही नाहीये, पण तुम्हाला सर्वांना समजलं आहे का? काही क्वेश्चन विचारायचे असेल तर विचारू शकता या प्लॅन मध्ये. आता म्यूट करू शकता एकेकाने, राईज हँड करा आणि म्यूट करू शकता. येस सर, प्लॅन क्लोज केला तरी चालेल म्हणजे प्रत्येकाला बघता येईल सर आपल्याला. स्क्रीन शेअरिंग क्लोज करा प्लीज सर. येस, काही डाऊट्स असतील तर विचारा. 2 मिनिटं मी देतो कारण आपल्याला पुढे जायचं परत. हॅलो सर. येस बोला. हा, माझा क्वेश्चन असा होता की बरेचसे कस्टमर विचारतात की लोन वरती व्याज किती % राहील. म्हणजे आपण तुम्ही आता म्हणला की लोन अवेलेबल आहे आफ्टर 2 इयर्स, बरोबर? बरोबर आहे. आता 10.5% इंटरेस्ट रेट आहे आपल्या LICचा. 10 म्हणजे 100ला साधारण 80 पैसे इंटरेस्ट लागतं. 10.5% 10.5 म्हणजे 100ला 80 पैसे लागतं डायरेक्ट व्याज. पण हे व्याज असं आहे सर की 6 महिन्यासाठी इंटरेस्ट लागतो. म्हणजे एकदा व्याज जर उचललं तर 6 महिन्याची स्लॅब असते LICची, त्या स्लॅब नुसार त्याला इंटरेस्ट लागतो. काय समजलं? 6 महिन्याची म्हणजे सपोज आता मी जानेवारी मध्ये लोन घेतलं सपोज, बरोबर, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै पर्यंत त्याचं जे काही इन्स्टॉलमेंट आहे जुलै पर्यंत त्यांनी क्लिअर करायचंय किंवा जुलै पर्यंत विथ इंटरेस्ट क्लिअर करायचंय. त्याला 6 महिन्याचे इंटरेस्ट लागणारच आहे. म्हणजे ती रक्कम 6 महिन्यासाठी त्याला दिली जाते थोडक्यात असं समजा.
ठीक ओके आहे. ओके. त्याच्यामध्ये भरलं तरी त्याला चालेल, पण 6 महिन्यासाठी मुदत दिलेली असते LIC. ठीक आहे. ओके सर. ओके. येस. अजून काय फॅसिलिटी तुम्हाला काय विचारायचं आहे का प्लॅन मध्ये? मला वाटतं विचारण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये, एकदम सिंपल आहे. डेथ रिस्क कव्हर इथे दिलेली आहे 125 पट, आणि मॅच्युरिटी पण छान आहे. इतका ट्रिमेंडस प्लॅन आहे, फक्त विकणं महत्वाचं आहे. येस, नेक्स्ट प्लॅन कडे जाऊया का? स्क्रीन शेअरिंग केली, स्क्रीन दिसते ऋतुराज सर? येस सर. येस, ओके. तरी डाऊट्स काही वाचले तर तुम्ही हे प्लॅन झाल्यानंतरही मला विचारू शकता. हा पण प्लॅन तसाच आहे, याच्यामध्ये फक्त 25 वर्षाचा हा प्लॅन आहे. प्रीमियम सेम आहे. टर्म 25 वर्षाची, PPT म्हणजे आपल्याला भरायचे 20 वर्ष, म्हणजे 5 वर्ष इथे गॅप दिला. एंट्री एज सेम आहे, पण मॅक्झिमम एंट्री एज 5 वर्ष कमी केलेत. कारण काय केलं, कशामुळे असेल तर मॅच्युरिटी एज 70 आहे, प्लॅन 25 वर्षाचा आहे. तर 25 प्लस 45 प्लस 25 हे होतं 70, म्हणून मॅक्झिमम एंट्री एज 45. 46 वर्षाच्या व्यक्तीला आपण देऊ शकत नाही. ठीक आहे. मिनिमम सम एश्योर्ड 1 लाख आहे, मॅक्झिमम नो लिमिट. बाकी सर्व सेम आहे. डिसॅबिलिटी बेनिफिट 70 वयापर्यंत आहे, मी सगळं मागच्या प्लॅन मध्ये सांगितलं सेम आहे सर्व. ऑन सर्वायवल बेनिफिट 15% आहे, तिथे 20% होती, ते फक्त 15% आहे. हाच फक्त फरक आहे. आपण ऍक्च्युअल प्लॅन पाहूया. मनी बॅक प्लॅन 921 नंबर टेबल, मनी बॅक प्लॅन फॉर 25 इयर्स. सेम आपण घेऊया, 10 लाखाचं उदाहरण घेऊया. 25 वर्ष टर्म आहे, 20 वर्ष पैसे भरायचे आहेत. 10 लाखाची बेसिक सम एश्योर्ड आहे. डबल ऍक्शन बेनिफिट 10 लाखाचं घेतलं आहे, आणि ह्याला इन्स्टॉलमेंट प्रीमियम कंपॅरेटिव्हली त्याच्यापेक्षा कमी येतं. कारण काय, तर 25 वर्ष आपल्याला पैसे भरायचे, तिकडे 20 वर्ष पैसे भरायचे, सॉरी 20 वर्ष पैसे भरायचे, आणि तिकडे 15 वर्ष भरायचे त्या प्लॅन मध्ये. तर 60,998 रुपये प्रीमियम येतं. हाफ इयरली जर विचार केला तर 30,820, क्वार्टरली 15,571, मंथली 5,191, आणि डेली मध्ये जर सांगितलं तर 167-168 रुपये पर डे. त्याला मेडिकल फॅसिलिटी आहे, कारण रिस्कवर 12 लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळे सिंपल मेडिकल FMR करायचे आहे, ते आपण करून घेऊया. नेक्स्ट पेज मध्ये जाऊया. रिस्कवर सेम त्यामध्ये पण दाखवली 12,95,000, हे बोनस सहित ऍड केलेलं आहे. 125 पट रिस्कवर, आणि ऍक्सिडेंटल मध्ये 10 लाख रुपये ऍड होतात त्याच्यामध्ये. तर असा बेनिफिट आहे. सेकंड इयरला इन्स्टॉलमेंट कमी झालेला आहे, 59,684. इथे पण जेवढं प्रीमियम भरतात 5 वर्षात, त्याच्या 50% रक्कम किंवा सम ॲश्युअर्डच्या 15%. 15% का केली, तर 15, 15, 15, 15 4 वेळा अशी 60% रक्कम, आणि राहिली किती 40% बोनस प्लस फाइन ऍडिशन बोनस असं ऍड केलं जातं. पहिल्या 5 वर्षानंतर 15% सम ॲश्युअर्डच्या किंवा भरलेल्या पैशाच्या 50% असं सांगितलं तरी चालेल. आणि हे फॅसिलिटी प्रत्येकाला सांगायची आहे की तुम्ही 50% रक्कम तुम्हाला रिटर्न दिली तर जोखीम तुम्हाला कमी करायला पाहिजे, पण LIC तसं करत नाही, जोखीम वाढवतच ठेवते. हा एक चांगला बेनिफिट इथे सांगू शकतो आपण. 5 वर्षाने 1.5 लाख रुपये, परत 10 वर्षाने 1.5 लाख, 15व्या वर्षी 1.5 लाख, 20व्या वर्षी 1.5 लाख, आणि 25व्या वर्षी राहिलेली 40% रक्कम. 20 वर्षानंतर पैसे भरायचे बंद आहेत, पुढे 5 वर्ष रिस्कवर फ्री ठेवलेले आहे. हे पण सांगायचं आहे, LICनी शेवटचे 5 वर्ष पैसेही न भरता फुकट जोखीम दिलेली आहे. किंवा असंही सांगू शकतो कस्टमरला, शेवटचे 5 वर्ष LIC पैसे भरते, ही तुम्हाला सूट दिली आहे. तर 25व्या वर्षी 17,25,000, असे 11 लाख इकडे भरताना इकडे 23 लाख रुपये मिळतात. तिकडे किती भरतात, 11 लाख भरून आपल्याला साधारण 18 लाख रुपये मिळतात. आणि हे जर 25 वर्षाचा प्लॅन केला तर सेम अमाऊंट भरून आपल्याला 23 लाख, म्हणजे 5च वर्ष वाढले, 6 लाखाचा फरक पडतोय. किती डिफरन्स आहे. तर त्याला कस्टमरला जर समजून सांगितलं तर कस्टमर मनी बॅक फॉर 25 इयर्सलाच जाऊ शकतो. पण हे आपण स्किल सांगायचं कस्टमरला की जर 5 वर्ष वाढले, 5 वर्ष का वाढवायचे, तर 20 वर्ष प्रीमियम भरतोय, 20 वर्ष आपल्याला कमिशन मिळणार आहे, तिकडे 15 वर्ष मिळणार आहे, इकडे 20 वर्ष मिळणार आहे. आणि लोन अवेलेबल आहे ऍज इट इज. आता ह्या प्लॅनचा अजून एक फीचर्स तुम्हाला सांगतो. आता ह्या प्लॅन बरोबर आपण 5 वर्षानंतर 30,000चा एक प्लॅन ऍड करून देऊ शकतो, कारण 1.5 लाख रुपये त्याला मिळणार आहे. ज्यावेळेला मनी बॅक येतं त्यावेळेला आपण त्याला सांगू शकतो, यार तू काय कर, 30,000 रुपये इयरलीचा नवीन प्लॅन तुझ्या मिसेसच्या नावावर घे, आणि तो फ्री ऑफ कॉस्ट राहील. तुझ्या खिशातून एकही पैसा भरायची गरज नाही. तो म्हण कसं, तर त्याला माहिती तू स्टार्ट तर कर,
मग त्याला सांगायचं हे 1,50,000 तुला मिळणार आहेत, हे तू बँकेत FD कर, त्यातले फक्त 30,000 रुपये काढून घे, बँकेत FD कर, आणि राहिलेले जे पैसे आहेत दर 1-1 वर्षाची FD करायची, आणि राहिलेले दरवर्षी 30,000 रुपये 5 वर्ष भर. ते 5 वर्ष कंप्लीट झाले की परत 5 वर्षांनी 1,50,000 रुपये, असं आपण 25 वर्षाचा त्याला छानपैकी प्लॅन देऊ शकतो. एन्डॉमेंट द्या किंवा लाभ द्या किंवा कोणताही प्लॅन देऊ शकतो तुम्ही. आनंदही देऊ शकता, उमंग सुद्धा देऊ शकता. उमंग दिला तर त्याला लाईफ टाईम पैसे पण येणार आहे, जो आपण मागच्या वेळेला शिकलो होतो, जीवन उमंग. आहे की नाही? कोणताही प्लॅन देऊ शकता, चॉईस तुमची आहे की नाही? इतका छान प्लॅन आनंदही देऊ शकता जेणेकरून होल लाईफ रिस्क राहील. आणि अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन जर केलं, आणि दुसरा एक फ्लायर दाखवतो तुम्हाला, छान फ्लायर आहे की कस्टमरला अट्रॅक्ट कसं करायचं. एक 3 लाखाचा प्लॅन आहे, त्याच्यामध्ये 5 वर्षांनी मनी बॅक येतात, दर 5 वर्षांनी 25,000 रुपये येतात. तर एक छान प्रेझेंटेशन आहे सर, शेअर प्लीज फ्लायर. याच्यामध्ये पहा, धनलक्ष्मी महिला योजना, आता दिवाळी आहे त्यानुसार हे फ्लायर प्रत्येकाला शेअर केलं जाईल, व्हॉट्सअपला टाकलं जाईल. 3 लाखाचा मनी बॅक प्लॅन आहे 25 वर्षाचा. त्याच्यामध्ये 3 लाखाचा प्लॅन दिलाय आपण, 50 रुपये पर डे भरायचे सेल्फ, म्हणजे 1,500 रुपये महिना, आणि 5 वर्षांनी 25 लाख रुपये घ्या, 10 वर्षांनी 25 लाख, 15 वर्षांनी 25, 20 वर्षांनी 25, आणि अंत में 25व्या वर्षी 5,17,000 रुपये. महिलांसाठी देऊ शकता, जेंट्ससाठी देऊ शकता. आणि आपण वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो की 45,000चं सोनं घ्या 5 वर्षाने, परत 10 वर्षांनी 25,000चं सोनं घ्या, 15 वर्षांनी 25,000चं सोनं घ्या, 20व्या वर्षी सोनं घ्या, आणि 25व्या वर्षी फॉरेन ट्रिपला विथ फॅमिली जातो, कारण 5,17,000 रुपये तुम्हाला येतात. हा 3 लाखाचा मनी बॅक प्लॅन आहे. आता तुम्हाला काही शंका असतील त्या दोन्ही प्लॅन विषयी विचारू शकता. प्रेझेंटेशन इथे क्लोज होतं. शंका विचारल्याशिवाय डाऊट्स क्लिअर होणार नाहीत. हॅलो सर, ऋतुराज दिस साइड. येस सर, बोला. एक पॉइंट ऍड करू इच्छितो. जे कस्टमर रिबेट मागतात, ओके, त्या कस्टमरला आपण हा प्लॅन सांगून असं सांगू शकतो की तुम्हाला 20 वर्षच पैसे भरायचे, पुढील 5 वर्ष एकही पैसा न भरता सगळे पैसे LIC भरतात. काही कस्टमर काय म्हणतात की तुम्ही थोडेसे पैसे भरा, त्यांना म्हणजे शेवटचे 5 वर्ष तुम्हाला मी LIC सांभाळणार आहे. तुम्ही जर आत्ता प्लॅन घेतला तर 5 वर्षाचे प्रीमियम तुम्हाला माफ केले, असंही सांगू शकता. तर कस्टमर तुम्हाला डिस्काउंट वगैरे मागणार नाही. एकदम छान प्लॅन आहे. मला वाटतं मीनाक्षी मॅडमनी हा प्लॅन घेतलाय, मीनाक्षी गायकवाड मॅडमनी उमंग घेतलाय ती. येस, बरोबर ना मॅडम? मनी बॅक त्यांचा जुना आहे, उमंग घेतलाय. येस येस. हॅलो, येस बोला सर. सर परत एकदा एक्सप्लेन करा, नाही तर पावसामुळे नेटवर्क नाही. येस सर, याचं रेकॉर्डिंग आहे चालू. तुम्ही योगेश भट सरांकडनं रेकॉर्डिंग घेऊ शकता, किंवा माझाही नंबर तुमच्याकडे असेल. तुम्ही कोणाच्या अंडर आहात सर? निलेश सरांचं. निलेश सरांकडनं रेकॉर्डिंग घ्या, तुम्हाला पेन ड्राईव्ह मध्ये रेकॉर्डिंग मिळून जाईल सर. सर रिपीट करायचं म्हटलं आपल्याकडे 40 मिनिटं आहेत, सर्वांचा वेळ जाईल सर. नेक्स्ट टाइम तुम्ही काय करा, जिथे रेंज असेल, आता पावसामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो, नो डाऊट्स, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल. रेकॉर्डिंग करतोय आपण. ठीक आहे. अजून काही डाऊट्स आहेत का? एक क्विक क्वेश्चन सर, जे फ्लायर दाखवलेलं त्यात शेवटी 25 वर्षानंतर 5,17,000 प्लस एक सुंदर उपहार. सुंदर उपहारचा अर्थ काय सर? एक मिनिट, आपण पाहूया परत एक बॅक साईडला. सुंदर उपहार म्हणजे त्याच्यामध्ये बोनस, फायनल एडिशन बोनस काय ऍड होईल सर. सुंदर उपहार नाही म्हणू शकत आपण, मॅच्युरिटी होते तिथे, आणि त्याला सुंदर उपहार म्हणून असं सांगू शकतो. हे 5 लाख वन टाइम घ्या, किंवा सेटलमेंट ऑप्शन आहे ना आपल्याकडे. सुंदर उपहार म्हणजे काय, तर हे 5 लाख रुपये 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष तुम्ही सेटलमेंट मध्ये घेऊ शकता. दॅट्स अ सुंदर उपहार, असंही म्हणू शकतो आपण. त्याचा गिफ्ट वगैरे असं काही संबंध येत नाही. उपहार म्हणजे काय, तर LIC ने ही फॅसिलिटी दिली, विथ इंटरेस्ट तुम्हाला सेटलमेंट दिलं जाईल. येस, आपण फायनल ऍडिशनल बोनस. त्या प्लॅन मध्ये आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो ऍप थ्रू, तुम्ही जर करून बघितलं, फॉर द एज ऑफ 30 टर्न 25, टोटल जी मॅच्युरिटी 25th इयरला अमाऊंट येते ती येते 5,62,000. तर आपण जो बोनस आहे आपला, तो जो आपण जो सुंदर उपहार म्हटलाय की जो डिफरन्स आहे, तो आपण एक त्याला सिंपल रिव्हिजनरी बोनस किंवा एक एक्स्ट्रा बोनस अजून आम्ही देतोय, असं एक कॅच करून त्यांना सुद्धा हे तुम्ही ऍड करू शकता. कॅल्क्युलेशन केल्यावर त्याच्यामध्ये अजून जवळपास 40,000 to 37,000चा डिफरन्स येतोय. तर ती इमेज थोडी आउटडेटेड असेल तरी तुम्ही त्याला हाईड करून किंवा एडिट करून सांगू शकता.
अदरवाईज अपडेटेड इमेज तुम्हाला सांगितले जाईल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल की अंतिम उपहार काय, जर कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही त्याला अशा प्रकारे टॅकल करू शकता. Okay, okay. Thank you so much. That answers my question. येस येस ओके. अजून काही डाऊट्स असतील तर प्लीज विचारा, नाहीतर आपण पुढे जो इम्पॉर्टंट प्लॅन आहे आपला. यस बोला निलेश सर. हॅलो हॅलो. हा, आता मीटिंगला फक्त 10 मिनिटात बंद होणार आहे. हॅलो. ओके यस 10 मिनिटात बंद होईल, पण नेक्स्ट लिंक तुम्हाला पाठवली हा, जाईल. लगेच नेक्स्ट लिंक देऊन नवीन प्लॅन मी स्टार्ट करेल. जीवन आपल्याला आधारस्तंभ आधारशिला आधारस्तंभ आपण पॅकेज घेऊ प्लॅन शकतो. आपण घेणार आहे. 10 मिनिटात आधारस्तंभची तुम्ही ब्रीफ करा सर. शेवटचे 5 मिनिटं राहिल्यानंतर आपण क्यूट करू आणि दुसरी लिंक सर्वांना दिली जाईल. एक 5 मिनिटाच्या गॅपने सर्वांनी परत जॉईन करायचं. त्यामध्ये नाही मग ब्रेक करण्यापेक्षा सर मी कंटिन्यू करेल आधारा. आता इतर काही डाऊट्स वगैरे असतील तर ते घेऊन घ्या आणि 5 मिनिटानंतर परत नवीन प्लॅन घेऊया. कारण मीटिंगची लिमिट 40 मिनिट्स आहे, तर आपण तसंही 8 पर्यंत संपू शकतो मीटिंग. जसं तर 5 मिनिटं सगळ्यांना ब्रेक जरी घेतला असेल, कुणाला वॉटर ब्रेक मनी बॅक प्लॅनचं अजून एक सांगतो. एक 5 मिनिटं आपण प्लॅन विषयीच बोलूया सर, की हा प्लॅन कोणाला देता येतो. यस यस बोला. हॅलो. मनी बॅक प्लॅन जनरली आपण LIC लोकांचं आजकाल काय म्हणणं असतं, LIC प्लॅन जे आहेत ते लॉंग टर्म असतात. 25 वर्ष 30 वर्ष पैसे भरायचे आणि नंतर आम्हाला रक्कम मिळणार, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. त्या लोकांना आपल्याकडे एक ऑप्शन असतं की तुम्हाला लॉंग टर्म जाण्याऐवजी तुम्ही मनी बॅक प्लॅन जर घेतला तर तुम्हाला लिक्विडिटी येत राहते. तुमचे फंड्स जे आहेत ते अडकत नाही. मोस्टली बिझनेस क्लास पीपल जे असतात, म्हणजे व्यापारी लोक पर्टिक्युलर, यांचं म्हणणं असतं की आम्हाला लॉंग टर्म नको. तर त्यामुळे हे लोक मनी बॅक प्लॅन प्रिफर करतात की जिथे त्यांची इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म होत नाही. 5 वर्षानंतर लगेच त्यांना 50% परत मिळून गेले आणि हे लोक त्यातच रिसायकल करून, जसं सरांनी सांगितलं की जी रक्कम मिळते त्यातून पुढचे प्रीमियम आपण ऍडजस्ट करायचे. म्हणजे त्यांना लॉंग टर्म पेइंग लायबिलिटी राहत नाही. त्यामुळे हे प्लॅन त्यांना लवकर कन्व्हिन्स होता की त्यांना आपण हे मात्र सांगायचं की सर 20 वर्ष जरी प्रीमियम पेइंग टर्म असली तर तुम्ही पहिले 5 वर्ष तुम्हाला जवळून भरायचे आहे. त्यानंतर तुम्हाला LIC कडून जे पैसे येणार आहे त्यातून पुढची व्यवस्था होणार आहे. तर ती कशी होते त्यासाठी आपण त्यांना ते समजून सांगायचं, जेणेकरून कस्टमरला लवकर तयार होतो. आणि यामुळे काय होतं, प्रीमियम पण वाढून मिळण्याची शक्यता असते. की जो कस्टमर 25,000 रुपये 25 वर्ष भरणार आहे, तर त्याला आपण सांगितलं 5 वर्ष भरायचे किंवा 10 वर्ष भरायचे, तर 25च्या ऐवजी नक्कीच 35,000 भरायला तयार होईल. त्यामुळे कस्टमरचाही फायदा की ज्याला 35,000 प्रीमियम मध्ये अजून मोठे रिस्कवर मिळणार आहे. आणि आपला एक फायदा की मोठं प्रीमियम तिकीट साईज होणार आहे, आपला बिझनेस वाढणार आहे. बघा, आपल्याला अल्टिमेट कमिशन हा आपला अल्टिमेट एम जरी असला तरी आपल्याला कस्टमर समोर आपल्याला हे सांगायचं आहे की तुमची रिस्क कव्हर इथे वाढते आहे. जास्त प्रीमियम दिल्याने रिस्क कव्हर वाढते आहे आणि त्याद्वारे मिळणारं रिटर्नही वाढतंय. बरोबर. तर या प्लॅनद्वारे आपण सम ॲश्युअर्ड थोडीशी वाढवू शकतो किंवा तिकीट साईज वाढवू शकतो. हा आपल्याला मनी बॅकचा उपयोग करून घेता येईल. आणि सर्वांना सेटलमेंट ऑप्शन समजलाय का? जी आपल्याला मॅच्युरिटी येते, म्हणजे जी फायनलला मॅच्युरिटी येते त्याला आपण इन्स्टॉलमेंट मध्ये सेटलमेंट करायचा ऑप्शन ऑलरेडी फॉर्म मध्ये आहे आपल्या. म्हणजे तुम्ही आपण लिहून देऊ शकता की मला ही जी मॅच्युरिटी आहे, मला जे 5 शेवटी येतात आपले 23 लाख आणि 18 लाख. पहिल्या प्लॅन मध्ये 18 लाख रुपये येतात आणि दुसऱ्या प्लॅन मध्ये 23 लाख रुपये येतात. तर हे जे प्लॅन्स येतात, हे जे येतात त्याला मी सेटलमेंट मध्ये घेऊ शकतो, म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये. एखाद्याला वाटलं की मला कंटिन्यू पुढे 15 वर्ष जरी आले, म्हणजे याच पुढच्या आयुष्यासाठी मला दरवर्षी थोडी थोडी रक्कम जरी आली तरी चालेल विथ इंटरेस्ट. तर असं आपण कस्टमरला तो एक चांगला आपण एक म्हणू शकतो. ते एक बनवतो. आपल्याकडे वेळ आहे तर मी थोडं एडिट करतो आणि ते एक बनवतो. सर मला प्लीज जर जमलं तर होस्ट करू शकाल का? मी थोडं प्लॅन प्रेझेंटेशन ऑन करतो. वेळ आहे आपल्याकडे तर अजून 10 मिनिटं आहे सर आपल्याकडे. नाही सर, मीटिंग आता 2 मिनिटात क्लोज होणार आहे. तर आपण परत जेव्हा करू तेव्हा सरांना ऍपमधनं का ऍपमध्ये सेटलमेंट ऑप्शन आहेत. तर मला वाटतं सर्वांनी रिप्लाय द्या प्लीज की तुम्हाला काही काय. येस. आणि दुसरी मीटिंग जी आहे ते लिंक लगेच सगळ्यांना आपल्या ग्रुपवर इंडिव्हिज्युअली पाठवले जाईल. तुम्ही व्हॉट्सअपला ऑन राहणे जॉईन करा. आणि फार महत्वाची मीटिंग आहे आधारशिला स्तंभ, ज्याच्यामध्ये 7 रुपीज पर डे, म्हणजे तुम्ही एका महिन्यामध्ये 100 पॉलिसीज सेल करू शकता. हे रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे या प्लॅन विषयी. तर हे प्लॅन कसा सेल करायचा, निलेश सरांनी PPT रेडी केलेली आहे. तुम्ही प्लीज जॉईन होऊ शकता 2 मिनिटानंतर. तर मला वाटतं आता लिव्ह करावी आणि 2 मिनिटं ब्रेक झाल्यानंतर आपण परत जॉईन करूया. ठीक आहे सर?
चॅट मध्ये लिंक पाठवली आहे. चॅट मध्ये लिंक पाठवली आहे, तुम्ही ती लिंक पाठवू शकता. मी इंडिव्हिज्युअली पण सगळ्यांना पाठवतोय. व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा येईल तुम्हाला. व्हॉट्सअप ग्रुपवर 1-2 मिनिटात पाठवतोय. प्रत्येक जण चेक करून घ्या आणि रिप्लाय द्या मला लगेच. ओके, तर 3 ते 4 मिनिटं 5 मिनिटांचा आपण हार्डली ब्रेक घेऊया आणि परत जॉईन करूया. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्वांनी जॉईन केल्याबद्दल.